जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि ताकरी हा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि सर्वांना एकदा परत विनंती आहे, पुरुष मंडळी पुढे येऊन बसा, महिला मंडळी पुढे येऊन बसा, या सर्व. तरी म्हणा धुमाचा बेस कमी येतोय जरा. सुंदर ते धाम उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर सुंदर ते धाम सुंदर ते धाम उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया हरी तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा. टाळकरी मंडळी हा तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धाण तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धाण तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडाल बापती शवानी मकर कुंडाल बापती शवानी कंठी कौस्तुभमणी विराजित हरिकेशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धाण तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर. ऐका टाळकरी मंडळी विद्यार्थी टाळपक सर्व सुखा
टाळकरी हा पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख डावा बाया बाया असं हा बडे हरिओम 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 साजन तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा रूप पातालोचनी सुख झाले व साजनी तोहा
लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा लोचनी सुख झाले व साजणी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी टाळ, टाळ. विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती शांति सम सर्वभूति शांति दया सम सर्वभूति समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती शांति दया सम सर्वभूत शांति दया सम सर्वभूत शांतीची पै शांती निवृत्ती उदार शांतीची पै शांती निवृत्ती उतार शांतीची पै शांती निवृत्ती उदार शांतीची पै शांती निवृत्ती उतार हरिनाम उच्चारू दिदला हरिनाम उच्चारू दिदला तेणे हरिनाम उच्चारू दिदला तेणे समतम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये गला परतोनी अज्ञान नये गला परतोनी अज्ञान नये गला शांतीची पै शांती निवृत्ती उदार शांतीची पै शांती निवृत्ती उतार शांतीची पै शांती निवृत्ती उदार शांतीची पै शांती निवृत्ती उतार हरिनाम उच्चारू दिदला हरिनाम उच्चारो दिदला तेणे हरिनाम उच्चारो दिदला तेणे ज्ञानदेवा सिद्धी साधन ज्ञानदेवा सिद्धी साधन देवा सिद्धी साधन ज्ञानदेवा सिद्धी साधन भक्ती मार्ग नीत हरिपंथी भक्ति मार्ग नित हरे पंथ भक्ति मार्ग नित हरे पंथ ज्ञानदेवा सिद्धी साधन ज्ञानदेवा सिद्धी साधन ज्ञानदेवा सिद्धी साधन ज्ञानदेवा सिद्धी साधन भक्ती मार्ग नीत हरिपंथी भक्ति मार्ग नित हरे पंथ भक्ति मार्ग नित हरे पंथ शांतीची पै शांती निवृत्ती उदार शांती निवृत्ती उदार शांतीची पै शांती निवृत्ती उदार हरिनाम उच्चारो दिदला तेणे उच्चारो दिदला तेणे हरिनाम उच्चारो दिदला तेणे बारक माय हा बारक माय हो बारक माय हो बारक माय हो बारक माय समाधि साधन संजीवन नाम 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 समाधि
दया शांती क्षमा शांती दया दया शांती दया क्षमा सर्वा भूती शांतीची पै शांती निवृत्ती उदार शांतीची पै शांती निवृत्ती उदार दया समा सर्व भूते शांत दया समा सर्व भूते शांतीचे पै शांती निवृत्ती उदार शांतीची शांती निवृत्ती उदार हरिनाम 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 उच्चार उच्चार हरिनाम 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 उच्चार 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 हरिनाम 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 उच्चार दिधला 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 हरिनाम उच्चार दिधला तेने हरिनाम हरिनाम हरिनाम
निवृत्ती उदारू शांतीची पण शांती निवृत्ती उदारू पारकुमाई हो परकुमाई टाळ करे हो परकुमाई जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई 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 जय जय गोपाल कुमाई 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 टाळ करे बोला बोला गोपाल कुमाई सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती उदारू हरिनाम उच्चारू दिदला तेने शम दम कळा विज्ञान सज्ञान शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा शांतीची पै शांती निवृत्ती उदारू हरिनाम उच्चारू दिदला तेने ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्ती मार्ग नीट हरिपंथी शांतीची पै शांती निवृत्ती उदारू हरिनाम उच्चारू दिदला तेने विठोबा रखुमाई गोपाल कुमाई हो पारकुमाई गोपाल कुमाई हो पारकुमाई गोपाल कुमाई प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाकैवल्य तेजोनिधी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भाषेमध्ये देशिकराज दयानिधी माऊली महावैष्णव यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूकडून प्राप्त झालेली नाममंत्र दीक्षा आणि बोध दीक्षा त्या बोध दीक्षेचं आणि नाममंत्र दीक्षेचं साधकांकरता यथार्थ दिग्दर्शन करतात विठोबा रखुमाई गोपाल कुमाई गोपाल अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्तीनिमित्त थोडक्यात जाणून घेऊया की किम निमित्त हे सेवा आहे. हरिभक्तपरायण परमपूजनीय आमच्या गुरुस्थानी असलेले आमचे गुरुभक्तीचे मार्गदर्शक परमपूजनीय मारुती महाराज थोरात हे इहलोकाची यात्रा संपवून परलोकाला गेलेले आहेत आणि हा त्यांचा 6वा पुण्यस्मरण सोहळा. त्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जवळजवळ 5 वर्षापासून आपण या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करत असतात. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण श्री विनायक महाराज निघोट गुरुवर्य महाराजांच्या सेवेमध्ये होते आणि असतानाही खूप सेवा केली आणि ज्यावेळेस महाराज ब्रह्मीभूत अवस्थेला प्राप्त झाले त्यानंतरही त्यांची सेवा चालूच आहे. विठोबा रखुमाई गोपाल कुमाई परमपूजनीय गुरुवर्य साखरे महाराज, परमपूजनीय गुरुवर्य यशोधनजी महाराज साखरे, परमपूजनीय गुरुवर्य चिदंबरेश्वरजी महाराज साखरे, त्याच पद्धतीने पूजनीय आईसाहेब या सर्वांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी कार्यक्रम
सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न करतात. साधू संतांचे कृपा आशीर्वाद आणि त्या अनुषंगाने हा साधू संतांचा सोहळा आहे. वास्तविक विचार केला तर ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा सोहळा आयोजित करत आहोत, महाराज वर्णन करतात, आपण त्यांचा सोहळा आयोजित केल्यानंतर आपल्याला फल काय प्राप्त होते आपण केलं. वास्तविक हा पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण त्यांच्याकरता ते पुण्यस्मरण नाही. पुण्यस्मरण कोणाकरता? आपण त्यांचं स्मरण केलं की आपल्याला पुण्य प्राप्त होते. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, नावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. नव्हे नव्हे जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्यांचं चिंतन केल्यानंतर आपले पाप जळतात, म्हणून आपल्याला पुण्यस्मरण करावं लागते. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई. थोडं विचारसागरच्या भाषेत सांगतो. महाराजांनी आमचे परमपूजनीय आदरणीय महेशजी भगुरे गुरुजी सुंदर प्रमाण दिलं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. चालता चालता सांगतो, मी बाहेर कीर्तन वेगळं करत असतो थोडं, पण क्षेत्राचं ठिकाण आहे म्हणून शास्त्राच्या बाहेर जाणार नाही, शास्त्रच सांगतो. महत्वाचा मुद्दा आहे, चालता चालता सांगतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पहिलं चरण. शेवटचं चरण काय? तुका म्हणे पापे संताची अजपे. संबंध आहे. शास्त्रामध्ये आपण जर विचार केला, विचारसागर ग्रंथामध्ये संबंधाचं वर्णन केलं. पहिला संबंध आहे, त्याला शास्त्रामध्ये म्हणतात निवर्त्य निवर्तक भाव संबंध. एक संबंध असा आहे की ज्याच्यामुळे आपण जर ते नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणामुळे पाप निवृत्त होते, आणि नाम हे त्यांचं जे संतांचं नाम आहे हे निवर्तक आहे. म्हणून काय संबंध झाला? निवर्त्य निवर्तक भाव संबंध. थोडं शास्त्रीय परिभाषेत सांगितलं चालेल का? नाही तर मग एकदम सोप्या याच्यातही सांगतो मी, कारण मी हा विदर्भातला, मला माझ्या भाषेतही सांगता येते. आमचे महाराजने ऐकलेलं आहे, मी एकदम साध्या भाषेत सांगू शकतो, असं काही अडचण नाही. पण आता मंडळ मलाही कुठे सांगायला भेटत नाही. महत्वाचा मुद्दा, कुठे गेले की गुरुजी असा प्रश्न निर्माण झाला, कीर्तन असं झालं पाहिजे की चटकबाज झालं पाहिजे. काय म्हणतात लोक? चटकबाज. म्हटलं चटकबाज पाणीपुरी असते, चटकबाज कचोरी असते, कीर्तन कधी चटकबाज नसते. आणि एक तत्व आहे, आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे, कीर्तनाचं तत्व असं आहे, कीर्तनात काय केलं पाहिजे? श्रोत्यांना आवडेल ते दिलं पाहिजे का आवश्यक असेल ते दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? आवश्यक असेल ते दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माणसाची शारीरिक भूक निवारण करण्याकरता खूप साधनं आहेत, पण वैचारिक भूक निवारण करण्याकरता फक्त साधू आहेत. वैचारिक भूक निवारण दुसरी कुठेच होत नाही. म्हणून तर आपल्याला साधू संतांना शरण जावं लागते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. निवर्त्य निवर्तक भाव संबंध असा हरिपाठात आहे, सगळ्याच ठिकाणी. हरिपाठामध्ये सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा हरिपाठामध्ये वर्णन करत असताना एका ठिकाणी जर पाहिलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, या ठिकाणी संबंध आहे. पण या ठिकाणी जो संबंध आहे तो जन्य जनक भाव संबंध. म्हणजे हरिनामापासून एकदा पाप निवृत्त होते, त्याला म्हणायचं निवर्त्य निवर्तक भाव संबंध, निवृत्त करणारा. आणि हरिनामापासून पुण्य निर्माण होते. एकदा काय होते? एकदा निर्माण होऊ राहिलं आणि एकदा नाम एकच, काम दोन करते. काम किती करते? दोन. म्हणून हरिमुखे म्हणा दोन वेळा म्हटलंय बरं का. हरिमुखे म्हणा दोन का? त्याचं कारण आहे, नामचिंतनाच्या माध्यमातून पापाची निवृत्ती होते, याला म्हणतात दोषापनय. आणि दुसरी गोष्ट, नामचिंतनाच्या माध्यमातून मग त्यावेळेस जो संबंध आहे तो संबंध आहे निवर्त्य निवर्तक भाव संबंध. म्हणजे नाम हे निवर्तक आहे आणि पाप हे निवर्त्य आहे, म्हणून दोघांमध्ये संबंध झाला. काय म्हणायचं त्याला? निवर्त्य निवर्तक भाव संबंध.
तुमच्या गायनामध्ये जसं सारेगम नोटेशन असते की नाही, तसं अभंगामध्ये शास्त्र असतं. जसं गायनामध्ये, पण केवळ गायन जर आपण केलं, केवळ छोटा ख्याल बळा ख्याल असं म्हणत राहिलो तर लोक ऐकत नाहीत. ते तुम्हाला अभंगाचा आधार घ्यावा लागते. अभंगाचा आधार घेतला तरच लोक ऐकतात, नाही तर ऐकत नाहीत कुणी. तुम्ही किती गायन करा, मी बरेच लोक ऐकले, त्यांना तालही समजत नाही, समय समजत नाहीत. फक्त वाह का गायन झालं, काय कळालं, का गए ते का नाही, क्या लाय कुछ भी नाही. ते अभंगाच्या माध्यमातून घेतल्यानंतर त्या शास्त्रीय संगीताला ज्याप्रमाणे गोडी प्राप्त होते, त्याच पद्धतीने वेदांत शास्त्र जर अभंगामध्ये आलं त्याला गोडी प्राप्त होते. विठोबा रखुमाई. बघा, संतांचं नाव घेतलं पुण्य झालं. पूज्यनीय महाराजांनी उदाहरण दिलं, नाव घेतलं तर पुण्य झालं. संबंध जन्य जनक भाव संबंध. पुण्या काय झाली, पुण्याची निर्मिती झाली आहे की नाही. जनक कोण आहे, जनक आहे नाम, आणि जन्य कोण झालं, पुण्य निर्माण झालं. आणि दुसरी गोष्ट शेवटच्या, तुका म्हणे पापे जाती जेबे. मग आता काय झाला, निवर्त्य निवर्तक भाव संबंध. एकाच अभंगात दोन संबंध सांगितले 5 साधू संतांची लीला. वास्तविक जर विचार केला तर त्यांचं चिंतन केल्यानंतर आपल्या ठिकाणी असलेल्या पापाची निवृत्ती होते आणि आपल्याला पुण्य प्राप्त होते. म्हणून त्यांच्या निमित्त पुण्यस्मरण सोहळा. विठोबा रखुमाई. हो रखुमाई. जास्त विस्तार करणार नाही प्रस्तावनेमध्ये. आपले वेळेची मर्यादा घेऊन 8 वाजले आणि 7 ते 9 आपल्या आळंदीची कीर्तनाची मर्यादा असते. तर 9 वाजेपर्यंत जेवढं अभंग सोडवल्या की तेवढा सोडवतो, आणि नाही गेला तर सोडून देतो. लक्षात आलं का, जेवढा सोडवल्या गेला तेवढा सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि नाही सोडवला गेला तर सोडून देतो. विठोबा रखुमाई. माऊली ज्ञानोबाराय यांचा अभंग गाथा अलौकिक स्वरूपाचा, अलौकिक असा तत्व प्रतिपादन करणारा अभंग गाथा. माऊली ज्ञानोबाराच्या ग्रंथामध्ये 5 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये आळंदी पंढरपूरचे वारकरी त्यांच्या भक्तीला उधाण प्राप्त व्हा, त्यांना प्रमाण सिद्ध काहीतरी ग्रंथ मिळा, याच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी अभंग गाथेची रचना केली. कारण त्यांच्या पूर्वी वारी नव्हती असं नाही, वारी होती, पण वारी करता प्रमाण सिद्ध ग्रंथाची उपलब्धता नव्हती. म्हणून आपण म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया, आहे का. वास्तविक मग माऊलींनी तिथून सुरुवात केली. माऊलींची पहिलं जर पाहिलं, माझे जीवीची आवडी आणि पंढरपुरा. हे माऊली ज्ञानोबारायांनी काय केलं, कारण आपण वारी करायचे पूर्वीचे लोक, पण वारी करत असताना त्याला प्रमाण सिद्ध ग्रंथ उपलब्ध नव्हता ना. मग तो ग्रंथ म्हणजे अभंग गाथा. आणि वैशिष्ट्य असं आहे, ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे आपल्या महाराष्ट्रावर त्यांचे अनन्यसाधारण उपकार आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वारकरी संप्रदायाला सगळ्यात पहिली गोष्ट जर काय असेल तर 2 डोळे दिले. पहिला डोळा दिला वेदांताचा, त्याला म्हणतात विचारसागर ग्रंथ, आणि दुसरा डोळा दिला न्यायाचा, त्याला म्हणतात वृत्ती प्रभाकर ग्रंथ. आणि दृष्टी असल्याशिवाय माणसाला यथार्थ दिसत नाही, दिसते. लक्षात, दिसत नाही असं नाही, दिसते, पण जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. विठोबा रखुमाई. तत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा ब्रह्मीभूत दादा महाराजांनी विचारसागर वृत्ती प्रभाकर ग्रंथाची रचना केली ना, आमचे गुरुवर्य महाराज सांगत, एक काळ असा होता की लोक म्हणत विचारसागर नास्तिकतेकडे नेणारा आहे, जाळून टाका. काय म्हणत लोक, विचारसागर वृत्ती प्रभाकर नास्तिकवाद, कारण त्याच्यामध्ये निर्गुण तत्व प्रतिपादन केलेलं आहे ना. मग लोकांना काय व्हायचं, ते लोकांच्या मनामध्ये भ्रम तयार झाला. लोक म्हणायला लागले की बा हे भक्ती मार्गाचं उच्छेदन करत आहेत, असं लोकांच्या मनामध्ये भ्रम झाला. पण कालखंड बदलला, आणि कालखंड बदलला, आणि जे लोक असं म्हणणारे होते की वृत्ती प्रभाकर विचारसागर जाळून टाका, तेच लोक डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढणारे तयार झाले. विठोबा रखुमाई.
ज्या लोकांचा आक्षेप असेल की बाबा विचारसागरची काय आवश्यकता आहे, त्यांनी एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाहायचा आणि ते अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा स्वबुद्धीने. मग समजेन त्याला सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया, आनंद किंवा कल्पना, अविद्या येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जाते. हे पाहा लागेल काय आहे बा, हे कसं काय आहे. तर माऊलींच्या ओव्याचा अभ्यास करा लागेल. माऊली नाही, माऊलीच्या ओव्याचा अभ्यास करा लागेल. माऊली सांगतात, आता एक ओवी सांगतो तुम्हाला. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होनी मूर्त, अनुष्ठाने देत जगा वडील जे. मग याच्यामध्ये गुरूंची लक्षणं प्रतिपादन करत असताना आपण किती वेळा ओवी वाचलेली लक्षात येत नाही. गुरु संप्रदाय लब्ध तिथं जाऊन जर श्रवण केलं तरच कळते. श्रुती स्मृतीचे अर्थ, याचा अर्थ शाब्द निष्णात श्रोत्रिय. आपण होऊनी मूर्त, याचा अर्थ ब्रह्मनिष्ठ. आणि अनुष्ठाने जगा देत वडील जे, कृपाळू विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. त्याच ब्रह्मीभूत दादा महाराजांचं एक वैभव की त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर केलेला अनन्यसाधारण उपकार म्हणजे माऊली ज्ञानोबारायांचे 5ही ग्रंथ सार्थ करण्याचं एक हाती काम जर कोण केलं असेल ते गुरुनाम गुरु दादा महाराजांनी केलं. तत्पूर्वी हे ग्रंथ सार्थ नव्हते. हे सगळं करण्याचं काम कोण केलं? दादा महाराजांनी केले. म्हणून आज जो अभंग सेवेकरता निवडला आणि ते सहाय्य करण्याकरता ब्रह्मीभूत दादा महाराजांनी लिहिला प्रस्तावनेमध्ये, अभंग गाथेमध्ये वाचा तुम्ही. आणि कोण्याही ग्रंथाची मी नेहमी सांगत असतो, प्रस्तावना वाचत जा. प्रस्तावना वाचल्याशिवाय त्या ग्रंथामध्ये काय हे आपल्याला कळत नाही. प्रस्तावना खूप महत्वाची असते. राग तयार करायचा तर पहिले काय करावं लागते? त्याचं आरोह अवरोह त्याची मांडणी करावी लागते आणि त्याच्यानंतर मग तो काय होते? राग तयार होते. त्याच पद्धतीने ग्रंथाची प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये दादा महाराजांनी लिहिलं. आम्ही जेव्हा इंद्रायणीच्या काठी बसायचो मग पारमार्थिक काहीतरी बोलायचो की बा ज्ञानाचा विषय प्रतिपादन करत असताना, भक्तीचा विषय प्रतिपादन करत असताना बोलायचो. आणि ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज त्यावेळेस दादा महाराजांकडे शिक्षण घेत होते. मग चालू होतं म्हणत असं. असे 8-10 दिवस गेले. मग ते 8-10 दिवस गेल्यानंतर मग मनात आलं, अरे मग गुरुजी, दादा महाराज गुरुजींना रंगनाथ म्हणायचे. अरे रंगनाथ, आपण हे असं किती दिवस बोलायचं, काहीतरी आपण याला एखादं रूप देऊ. मग त्यांनी ठरवलं की आपण काय करायचं, की दादा महाराजांनी ठरवलं मनाशी की आपण एक काम करू, आपण असं चिंतन करतो ना, मग एक काम करू, याला रूप देऊ. आणि ते रूप म्हणजे असं की आपण माऊली ज्ञानोबारायांची गाथा जसं होईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांच्या त्या समागमामधून, त्यांच्या त्या बोलण्याच्या ओघात जे अर्थ स्फुरण झाले ते त्यांनी अर्थ गुरुजींनी मोडी लिपीमध्ये लिहून काढले तत्कालीन परिस्थितीमध्ये. आणि मग ते अर्थ पुढे दादा महाराजांनी प्रकाशित केले आणि तोच माऊली ज्ञानोबाराचा गाथा आज आपल्याजवळ उपलब्ध आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि दुसरी गोष्ट, माऊली ज्ञानोबारायाचे अभंग आपण फार कमी घेतो. त्याचं कारण आहे, माऊली ज्ञानोबारायाच्या अभंगाला चाली लावणं फार कठीण आहे. माऊलींच्या अभंगाचं काय आहे, आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे, एक पूजनीय आजरेकर महाराजांचा फळ, त्या आजरेकर महाराजांच्या फळावर विशेष रूपाने माऊलींच्या अभंगाला चाली लावायचे. हे चाल महाराज म्हणतात, आपण म्हणतो की ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. गुरुवर्य महाराज, आम्ही त्यावेळेस प्रसंग असा निर्माण, हृदयनाथ मंगेशकर वगैरे विश्वशांती केंद्रावर त्यावेळेस होते. गुरुवर्य महाराजांनी त्यांना सांगितलं, हे चाल आमची वारकऱ्याची आहे, तुम्ही घेतली आमची चाल, हा अधिकार वारकऱ्याचा आहे. त्यांना सांगितलं, हे तुम्ही जे चाल लावता ना, आपण म्हणतात ना ते चाल, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किण फाकती प्रभा, कानडाव विठ्ठलो करनाटक, तेने मज लावे लावे हे चाल आपली वारकरी संप्रदायाची होती. पण ती त्यांनी घेतली तर घेऊ दे, आपल्याजवळ काही कमी नाही. कमी आपला वारकरी माणसं आपण
आपल्याला काय कमी आहे? एक चाल घेतली तर पूजनीय बोधे बाबानं 4,500 चाली तयार करेला आहे. एक चाल घेतली तर घेऊ द्या ना. आपण वाट्यासाठीच बसलेलो आहोत. आपण बसलो कशासाठी? आपलं तत्व आपण द्यासाठीच बसलो ना. आपलं घेतलं पाहिजे, काही हरकत नाही. फक्त आपल्या नावावर घेतलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा. विठोबा रखुमाई मी हे काहीतरी गंमत म्हणून सांगत नाही बरं. पूजनीय महाराजांचा अनुवाद सांगू राहिलो तुम्हाला. नवे नवे काही अभंगाचे अर्थ लता दिदींनी महाराजांना विचारले होते विश्वशांती घाटावर. तुम्ही असणार जे मंडळी असतील त्यांना माहीत असेल. बरेच ठिकाणी त्यावेळेस विचारायचे आहे. म्हणजे वास्तविक विचार केला तर माऊलींचे अभंग चाल लावणं कठीण, त्याचा अर्थ प्रतिपादन करणं त्याच्याही पेक्षा कठीण. वास्तविक जर विचार केला, पण माऊलींचे काही अभंग झाले प्रचलित आणि खरोखर मंगेशकर घराण्याचे उपकार आहेत की त्यांनी त्याला व्यवस्थित चाले लावून तुमच्या आमच्या समोर पोहोचवले. हे काही विषय आहेत, अरे अरे ज्ञाना झाला असे पावन वगैरे ह्या गोष्टी त्या संबंधाने काय होईल ते आपल्या परिचयामध्ये अभंग आले. मग माऊली ज्ञानोबारायांचा हा अभंग आहे आणि या अभंगाचा अर्थ वास्तविक जर पाहिलं तर ब्रह्मीभूत दादा महाराजांनी अभंग गाथा लिहिलेली आहे. त्या अनुषंगाने थोडक्यात अर्थ दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने की त्यामध्ये वर्णन करत असताना दादा महाराजांनी लिहिलं की माऊली ज्ञानोबाराय या अभंगाच्या माध्यमातून साधकाला सिद्धाची लक्षणं प्रतिपादन करतात. का करतात? शास्त्राचा सिद्धांत आहे. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. सिद्धाची जी लक्षणं असतात ना ती साधकाची काय असतात? साधनं असतात. कोणीतरी एखादा साधक माऊली ज्ञानोबारायांना विचारण्याकरता गेला. नुकताच माऊली ज्ञानोबारायांचा 729वा समाधी सोहळा पार पडला. माऊली ज्ञानोबारायाच्या अवताराला 750 वर्ष झाले. यावर्षी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अवतीर्णोत्सव हा माऊली ज्ञानोबारायाचा होता. 750 वर्ष झाले आणि योग सगळ्या गोष्टीचा. आणि या ठिकाणी आता नुकताच पार पडला म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. समाधी घेतली, पण माऊली ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली, त्या अवस्थेला प्राप्त झाले. पण प्राप्त झाल्यानंतर ही समाधी आपल्याला कशी प्राप्त झाली अशी एखाद्याच्या मनामध्ये शंका येईल. तुम्ही काय केलं याच्यासाठी? आणि ज्यांच्या निमित्त हा सोहळा आहे, परमपूजनीय गुरुवर्य हरिभक्तपरायण मारुती महाराज थोरात, त्यांचाही पुण्यस्मरण सोहळा आहे. जीवनामध्ये त्यांनी सुद्धा गुरूंच्या कृपेने समाधीचा आनंद घेतलेला आहे. मग हे समाधी सोहळा जो झालेला आहे तो समाधी सोहळा होण्याच्या पूर्वीच माऊली ज्ञानोबारायांनी हे लिहून ठेवलं की हे समाधी मी घेतली तर याच्या मागे घेण्यामागे तत्व काय, याचं कारण काय, कशामुळे मला समाधी प्राप्त झाली, ही अवस्था मला कशामुळे प्राप्त झाली, त्याच्याकरता मी काय साधना केली. समाधी सोहळा पार पडला बरोबर आहे, पण समाधी सोहळा आम्हाला सुद्धा कोण्या एखाद्या साधकाला असं वाटलं आम्हाला सुद्धा अशी अवस्था प्राप्त व्हाव, असा सोहळा, असा समाधी संजीवन सोहळा आम्हाला प्राप्त व्हा, असं जर आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल तर माऊली ज्ञानोबारायांना ही गोष्ट ज्ञात होती. याला शास्त्रामध्ये म्हणतात अभ्युपेत्य परिहार. काय म्हणतात? परिहार. अभ्युपेत्य परिहार. काही ठिकाणी मी असे शब्द वापरतो ते लोक म्हणतात हे कुठूनच आणले तुम्ही. आणि असं म्हणायला जर लावलं तर ते लवकर म्हणता येत नाही. अभ्युपेत्य परिहार. तुम्ही म्हणता अभ्युपेत्य परिहार म्हणजे काय? अभ्युपेत्य परिहार याचा अर्थ आपणच प्रश्न निर्माण करायचा आणि त्याचं उत्तर आपणच द्यायचं. याला काय म्हणतात? अभ्युपेत्य परिहार. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. माऊली ज्ञानोबारायांच्या समोर कोणीतरी साधक गेला आणि साधक गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांची ती अवस्था पाहिली आणि अवस्था पाहिल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांना जी प्राप्त झालेली सहज समाधी, तू उल्लेख करतो लक्षात घ्यायचा बरं. हे नंतर समाधी जेव्हा माणूस त्या देहामध्ये बसतो, त्या ठिकाणी बसतो, तो समाधी वेगळा, पण जिवंत असताना जी समाधी प्राप्त होते त्याला सहज समाधी म्हणतो. मग ती जी सहज समाधी माऊली ज्ञानोबारायांना प्राप्त झाली, ती अवस्था पाहून कसं असते, चेहऱ्यावरचे भाव पाहून लोक विचारत असतात.
दुसरी गोष्ट तत्व असं आहे, तुमचा गुण तो जर परिपूर्ण दिसला, त्याचा समाजाला प्रतिसाद मिळाला, तर परिणाम लोक विचारतात, बा तुम्ही मृदंग कुठे शिकले महाराज, विचारतात ना, की बा तुम्ही सुंदर मृदंग वाजू राहिले, सुंदर मृदंग वाजवला तुम्ही, ओळवाय तुमचा ना म्हणजे ना वाजते, ता म्हणजे ता वाजते. बऱ्याच लोकांना ना वाजवता येत नाही, ते ना एवढा बेसूर वाजवतात. तसा मी काही फार स्वरातला माणूस नाही बरं, असं काही नाही. आमचे गुरुवर्य महाराज म्हणत, ज्याला स्वर समजत नाही तो असुर. वास्तविक आता हे सगळे मंडळी आहेत, काही अडचण नाही. पण महत्वाचा मुद्दा, जर त्याचं वादन चांगलं असेल, त्यांचं गायन चांगलं असेल, तर लोक त्यांना विचारतात, का गुरुजी तुमचा अभ्यास कोणाकडे झाला, तुम्ही याच्यासाठी काय केलं. चांगलं झालेलं असेल तर विचारतात. बरं, एखाद्याचं शेत चांगलं पेरणं झालं, चांगलं तयार झालं, काही पीक निघालं तर विचारतात. आणि तुमचं शेत 3 वेळा पेरायला लागलं, तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही, का बा तुम्ही काय पेरलं, कसं काय झालं, त्याला नाही विचारत कोणी. ज्याचं काहीतरी अलौकिकता असेल त्याला विचारतात, अन्यथा विचारत नाही. वास्तविक जर विचार केला, माऊली ज्ञानोबारांच्या समोर एखादा साधक गेला आणि साधकाने विचारलं, माऊली आपण हे समाधी सोहळा घेतला, हे समाधीची अवस्था आपल्याला प्राप्त झाली, याच्याकरता साधन काय केलं, कोणती साधना केली, आणि ते साधन आपल्याला कोणाकडून प्राप्त झालं, असा जेव्हा माऊली ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला, त्यावेळेस त्या साधका करता म्हणजे तुमच्या आमच्या करता माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगाची रचना केली. आणि माऊली ज्ञानोबारा त्या व्यक्तीला, त्या मुमुक्षुला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उत्तर देतात. समाधी साधना संजीवन नाम शांतीची पै शांती. तशी चाल घेण्याची पद्धत आहे, पण आपला वेळ समाप्त झाला, नाही तर मध्यंतरी आमचे गुरुवर्य महाराज चाल घेत जात. म्हणजे 3 वेळा चालायची पद्धत आहे. म्हणजे सुरुवातीला एक चाल, मध्ये एक चाल, आणि हे जे भजन घेऊन राहिलो मी विठोबा रखुमाई, त्याचं कारणही आहे बरं का. बुवा हे साखरे महाराज परंपरेतला आहे असं नाही आहे, गैरसमज आहे लोकांचा. महाराजांची परंपरा काय, ब्रह्मीभूत दादा महाराज वास्कर महाराजांच्या फडावर भजन करायचे, आणि वास्कर महाराजांची परंपरा आहे विठोबा रखुमाई, म्हणून ते विठोबा रखुमाई भजन आहे. विठोबा रखुमाई, शांतीची पै शांती, निवृत्ती उदारू. पाठ आहेत बरं का, निवृत्ती दातारू आहे आणि निवृत्ती, पण गाथेमध्ये निवृत्ती उदारू असा शब्द पाठ आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मला पूजनीय विनायक महाराजांनी सांगितलं 9:15 वाजेपर्यंत कीर्तन करा, बरोबर आहे ना. मी 7 ते 9 धरलं होतं, पण ते हरिपाठ चालला तुमचा, आणि गणित काय होते, नाही तर प्रसंग असा निर्माण होते की बा तुम्ही 9 वाजले तरी चालू जाय, असा तुमचा गैरसमज व्हायचं काम नाही. एकदा कीर्तनाला गेलो असंच गुरुजी, आणि कीर्तन करत बसलो, मग 15 मिनिट अर्धा घंटा बोलत बोलत विषय निघाला, बोलत बसलो. तसं तर जातच नाही, पण एखाद्या वेळेस गेलो, आणि गेल्यानंतर एक माणूस आला, तो समोर काळी घेऊन फिरायला लागला. तो काळी घेऊन फिरायला लागला, आणि काळी घेऊन फिरत असताना मी त्याला विचारलं, म्हटलं बा तुमचं काय म्हणणं आहे. तुमचं काही नाही, तुमचं कीर्तन चालू द्या म्हणे. मी म्हटलं बा तुम्ही असे काळी घेऊन फिरता, मला कीर्तन सुचत नाही, तुम्ही पहिले सांगा तुमचं काय म्हणणं आहे. तर तुमचं माझं काही घेणं देणं नाही, तुमची तारीख कोण घेतली ना त्याचा बजेट बसवला आहे. असं होऊ नये म्हणून मी 9:15 वाजेपर्यंत बरोबर कीर्तन डॉट समाप्त करतो. वेळेची मर्यादा, कारण कीर्तन वेळेत सोडवलं होतं. आमच्या आश्रमामध्ये 50 मार्क त्याचेच आहेत, कारण हेच लोकांना समजत नाही वेळेत समजा. सगळ्यात मोठी, एकदा माईक हातात आला त्याला ती गोष्ट कळत नाही. महत्वाची गोष्ट आहे बरं, महाराज म्हणतात शिजल्यावरी डाळ आणि वाया जायचे ते मूळ. डाळ शिजली जाळ लावा, अरे बुडी लागते दे, आहे की नाही. तत्व असं आहे. महाराज म्हणतात शांतीची पै शांती, निवृत्ती उदारू, आणि हरिनाम उच्चारू दिधला तेने. एकदम सरळ भावार्थ सांगतो. काय दिलं, हरिनाम उच्चारू दिधला तेने, आदिनाथ गुरुपासून चालत आलेली परंपरा.
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. आणि कुळ हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामाची उपासना होती, कुळदेवता होती. परिणाम असा झाला, महाराज वर्णन करत असताना सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. हे माऊली ज्ञानोबारायाची परंपरा. याला शास्त्रामध्ये माऊली ज्ञानोबारायाकडे भगवान शंकरजी पासून आलेल्या 2 विद्या होत्या. एक आहे शांकरी विद्या आणि दुसरी आहे एक शाबरी विद्या. शाबरी विद्या म्हणजे मंत्रतंत्राची विद्या, ते माऊलींनी मागे ठेवली आणि शांकरी विद्या पुढे आणली. तुम्हाला सांगा असं कुठे आहे, तर माऊली ज्ञानोबाराय तुम्ही अमृतानुभवामध्ये वाचा. साक्षात विद्या ही शांकरी. शांकरी का, शंकरस्य इयम इति शांकरी, शंकरापासून निर्माण झाली म्हणून शांकरी विद्या. आणि ती विद्या आली निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत. आणि निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत आल्यानंतर मग माऊली ज्ञानोबारायांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मला असं वाटतं की या समाजाला वेद कळतो. काय म्हणतात माऊली ज्ञानोबाराय, समाजाला या वेद कळतो. हे जे लोक आहेत धर्म मार्तंड म्हणवणारे आहेत, यांना वेद कळतो, पण समाजाच्या वेदना कळत. आणि एक वेळ वेद नाही कळला तरी चालेल, पण समाजाच्या वेदना कळाल्या पाहिजे. आणि परिणाम असा झाला, माऊली ज्ञानोबारांना त्या समाजाच्या वेदना कळाल्या. मग माऊली ज्ञानोबारांनी काय केलं, प्रगट गुह्य बोले विश्व रामा जनार्दनी पायी टकची आहे बरं का, पाठ बदलला, तुम्ही चिंतन करा. जे गुरुवर्य महाराज सांगायचे पायी टकची असा पाठ आहे. बऱ्याच लोकांनी त्याचं पायी मस्तक ठेविले. आणि आरती तुकारामामध्ये सुद्धा वर्णन करत असताना राघवे सागरात पाषाण तारिले, पुढे तैसे तुकोबांनी. हे बा म्हणतात सूक्ष्मता. नाही तर बरेच लोक तैसे तुकोबाचे. तुकोबाचे म्हटले की महिमा कोणाचा झाला, देवाचा. एक फक्त जर तुम्ही न बदलला, महिमा कोणाचा उरा, वर्णन कोणाचा महिमा चालू आहे, ज्याप्रमाणे जैसे तैसे यत तदोर नित्य संबंध. हा शास्त्र सिद्धांत आहे. जैसे राघवानी सागरामध्ये पाषाण तारले, तैसे तुकोबानी अभंग रक्षिले. तुकोबाने असा पाठ आहे. तुकोबाचे म्हटले की रक्षण कोण केलं, देवाने. महिमा कोणाच चालू आहे, मग त्या देवाचा महिमा कसा काय करू आपण. ज्याचा महिमा आहे त्याचाच मोठेपणा करायला लागेल ना. विठोबा रखुमाई. परिणाम असा झाला की ही जी संप्रदायाची प्रणाली आहे, संप्रदायाची प्रणाली चालत आली. माऊली ज्ञानोबारापर्यंत आल्यानंतर माऊली ज्ञानोबाराय संत निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, हात जोडतात, मला असं वाटतं या समाजाच्या वेदना दूर करावं. हा समाजाला होणारा जो त्रास आहे, प्रत्येक जीवाला आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा आहे. आणि आपला हा जो अलौकिक असलेला धर्म, याच्यावर ग्लानी आलेली आहे. आणि ती ग्लानी निवृत्त करण्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी संत निवृत्तीनाथ महाराजांजवळ हात जोडले, प्रार्थना केली. त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराच्या ओव्या आहेत. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करत असताना सांगतात, ना तरी आदि गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा आणि बोधाचा संसारा झाला आमुते. पुढे काय वर्णन करता, पुढे ओवी, हा तू घेऊन आघवा. काय म्हणतात माऊली ज्ञानोबाराय पुढे बसलेल्या निवृत्तीनाथ, हा तू घेऊन आघवा. आघवा म्हणजे पूर्णच्या पूर्ण जसाच्या तसा ठेवा. हा तू घेऊन आघवा, कडी गिळतया जीवा आणि सर्व वेगी धावा करी पा वेगी. आणि संत निवृत्तीनाथ महाराजांनी तो ठेवा कोणाजवळ दिला, म्हणतात माऊली ज्ञानोबाराय म्हणतात माझ्याकडे दिला. आणि म्हणून माझे खरे सद्गुरू हे खरे दातार आहेत, माझे सद्गुरू हे खरे उदार आहेत. महाराज घातला दुकान देती आली या सिद्धांत, संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज म्हणतात हे भांडार आम्ही पूजनीय गुरुवर्य महाराजांच्या आश्रमामध्ये शिकलो. किती लोकांनी लुटलं, तुकाराम महाराज म्हणतात, न सरे लुटिता मागे बहुता जनी आणि जुनाट हे खाणी उघडली. किती लोकांनी लुटलं, अनंत लोकांनी लुटलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायाचं भांडार काय केलं, अनंत लोकांनी लुटलं. महाराज म्हणतात काय केलं, हे जे महात्मे होऊन गेले की नाही, सिद्ध महामुनी साधक संपन्न, जेही जतन करून ठेवले म्हणून आपल्यापर्यंत आले, नाही तर आपल्यापर्यंत नसतं आलं. हे जे होऊन गेले सिद्ध महामुनी साधक संपन्न, या सगळ्या लोकांनी जतन करून ठेवलं म्हणून आपल्यापर्यंत आलं. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा,
हे पाठ चालत होते ना त्यावेळेस तिथं मी होतो. पूज्यनीय आमचे थोरात महाराज आणि आले कपाळात थोडे बहु. किती आलं आमच्यासाठी पूज्यनीय थोरात महाराज प्रश्न विचारायचे. महाराजांना समजायचं की यांना काही नाही, यांनी खूप ऐकलेलं आहे, पण आम्हाला कळा अर्भकाचे साठी आणि पण ते हाती धरली पाठी. काही काम नव्हतं, त्यांनी खूप ऐकलेलं होतं, पण तरी सुद्धा आमच्यासाठी काय करत. तुम्ही होते महाराज, ते महाराजांना माहित आहे. महाराज आमच्यासाठी प्रश्न विचारत की बा हे कळालं पाहिजे यांना, यांच्याकरता प्रयत्न करायचं. ही खरी त्यांची दया आहे. आणि महाराज म्हणतात हा संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय हो? संप्रदाय म्हणजे काय आहे? संप्रदाय लोकांनी एक अपभ्रंश करून टाकला. संप्रदाय 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 म्हणजे काय? माळ घालणे, बुक्का लावणं, हे संप्रदायाची लक्षणं नाहीत असं नाही. हे लक्षण आहेत, पण हेच लक्षण आहेत असंही नाही. लक्षात आलं का? तत्व असं आहे की महाराज सम्यक अविच्छिन्न प्रकर्षेण दीयते इति संप्रदाय. विठोबा रखुमाई. सम्यक चांगल्या पद्धतीने एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये संक्रमित करण्याची जी प्रक्रिया त्याला म्हणतात संप्रदाय. ती संप्रदायाची खरी प्रणाली. मग ते गायन असो, वादन असो, ज्याप्रमाणे आता ब्लूटूथच्या माध्यमातून एका मोबाईल हे हृदयीचे ते हृदय घातले ते संप्रदाय, त्याला संप्रदाय म्हणतात. ही संप्रदायाची वारकरी संप्रदाय. वारकरी कशाला म्हणतात? वारकरी कशाला म्हणतात? यो भगवत भक्त्या वारयती द्वैत मत प्रतिपादकान अद्वैत मत प्रसारकानी स वारकरी इति सुद्धा. विठोबा रखुमाई. वारण करणे म्हणजे त्याग करणे, निवारण करणे. जे द्वैत मताचा त्याग करून अद्वैत मताचा स्वीकार करून त्याचा प्रसार करतात त्याला खरा वारकरी असं म्हणतात. विठोबा रखुमाई. आणि तो संप्रदाय आहे आणि संप्रदायपूर्वक अध्ययनाचा परिणाम होत असते. त्याच पद्धतीने माऊली ज्ञानोबारायानंतर माऊली ज्ञानोबारायाची परंपरा चालवण्याचं काम जर कोण केलं असेल ते साखरे महाराज घराण्यांनी केलं. बाकीच्या लोकांनी केलं नाही असं मी म्हणत नाही, पण प्रत्येकाची कार्यप्रणाली भिन्न. काय परिणाम असा आहे? वास्तविक तत्व असं आहे की केसकर यांच्या वंशामध्ये अच्युत महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा ज्ञानेश्वरी मुखोद्गत पुण्याची. आणि पुण्याहून येत असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असा पाठ. आणि इकडनं जाताना शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असा पाठ म्हणजे त्यांचा. आणि त्यावेळेस त्यांनी अर्थ कळाव याच्या करता 27 दिवस उपोषण केलं. आणि त्यावेळेस 27व्या दिवशी माऊली ज्ञानोबारायांनी त्यांना दृष्टांत दिला. आणि दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी माऊलींनी विचारलं तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, पण मला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही. तो ज्ञानेश्वरीचा अर्थ कळा याच्याकरता माझ्यावर कृपा करा. त्यावेळेस त्यांनी सांगितले आजपासून जो तू ज्ञानेश्वरीचा अर्थ करशील तोच अर्थ प्रमाणित मानण्यात येईल. विठोबा रखुमाई. त्याच वंशामध्ये ही परंपरा हा संप्रदाय पुढे वाढत जात असताना रामचंद्र पंत जोशी हे पेशव्यांचे कारभारी, त्यांनी त्यांचं श्रवण केलं कीर्तन. आणि कीर्तन श्रवण केल्यानंतर त्यांनी त्यावेळेस 21 लाख रुपयावर पाणी सोडलं त्या काळात. आणि मग त्यांनी त्यावेळेस ज्या ज्या भागात जायचे ते सगळ्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं बा काय करायचं ते म्हणे याचा त्याग कर. मग त्याग करायचं काय कर? लोकांना जीव घाल. ज्याप्रमाणे साखरे महाराज परंपरा ज्ञानदान परायणम आहे त्याच पद्धतीने साखरे महाराज परंपरा सगळ्यात पहिले वास्तविक अन्नदान परायणम आहे. त्यावेळेस पुणे परिसरामध्ये साखर भेटत नव्हती मिष्टान्न करण्याकरता. ज्या ज्या भागात जायचे त्या त्या भागात काय व्हायचं ते साखर नेण्याकरता महाराज आले, साखर नेण्याकरता महाराज आले. आणि ते साखर नेण्याकरता महाराज आले असं करता करता अरे साखरावाले बुवा आले, साखरावाले बुवा आले. आणि त्याचं झालं साखरे बुवा आणि ते झाले साखरे महाराज परंपरा. विठोबा रखुमाई. आणि संप्रदायपूर्वक अध्ययनाचा महत्वाचा भाग एकदा गुरुवर्य महाराज प्रदक्षिणा करत असताना प्रदक्षिणा करता करता काय झालं एक गृहस्थ भेटले. ते म्हणत बा माऊली ज्ञानोबारायांचा दादांनी ज्या अभंग गाथेचा अर्थ लिहिला त्याच्यामध्ये इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मग त्याचं वर्णन करत असताना दादा महाराजांनी लिहिलं की हा माया रूपी तिथं इवलेसे रोप हे निर्माण झालं असा विचार मांडत होते. आणि प्रसंग असा निर्माण झाला की त्यावेळेस ते म्हणायला लागले की हा दादांनी लिहिलेला अर्थ मला पटत नाही. विद्वान होते, मी नाव सांगत नाही. मग ते म्हणत मला पटत नाही. मग महाराज म्हणत काही हरकत नाही. महाराजांनी आजही तुम्ही गाथा काढा त्याच्यामध्ये समाधी साधना
संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन साधन संजीवन नाम नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांति दया शमय शांति दया शमय शांति दया शमय सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती दातार शांतीची पै शांती निवृत्ती दातार शांती दया शम शांती दया शम सर्वा शांतीची पै शांती निवृत्ती दातार शांतीची पै शांती निवृत्ती दातार विठोबा रखुमाई समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. महाराज वर्णन करतात, मला जी समाधी प्राप्त झाली, ही समाधी अवस्था प्राप्त होण्याची जे साधन आहेत, वास्तविक समाधी हा भाग योग मार्गातला. समाधी भाग कशामधला आहे? योग मार्गामध्ये. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. समाधीमध्ये सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये आणखी दोन प्रकार आहेत, शब्दानुविद्ध आणि शब्दाननुविद्ध. म्हणजे अहम ब्रह्मास्मी शब्दासहित अहम ब्रह्मास्मी शब्दारहित, ही झाली सविकल्प. आणि त्याच्या पुढे आहे निर्विकल्प. निर्विकल्प समाधीमध्ये दोन प्रकार, अद्वैत भावना रूप, किंचित भावना शिल्लक आहे अद्वैताची, आणि दुसरी आहे अद्वैत अवस्थान रूप. तर अद्वैत अवस्थान रूप समाधी प्राप्त होणं म्हणजे शास्त्रामध्ये वर्णन करत असताना गुरुहरी महाराज सांगायचे, ब्रह्मगोचर स्थिती. प्रत्यक्षाचं वर्णन करत असताना प्रत्यक्षामध्ये बाह्य प्रत्यक्ष आंतर प्रत्यक्ष. चालता चालता सांगतो, जास्त काही विस्तार. इवलेसे रोप या अभंगाचे 4 अर्थ लिहिले महाराज 4 अर्थ लिहिले आणि त्यांच्या समक्ष त्यांना दिले आणि सांगितलं, आता 4 पैकी तुम्हाला कोणता पटते तो पहा. मग त्यांनी ते विचार केला, म्हणत बुवा हे सगळं आहे, पण ते म्हणत बुवा तुम्ही सांगा, तुम्ही 4 अर्थ लिहिले ना, तुम्ही सांगा यातला योग्य कोणता. गुरुवारे महाराज सांगत, दादा महाराजांनी लिहिला, जरी मी 4 अर्थ लिहिले पण दादा महाराजांनी लिहिलेला अर्थच प्रमाण सिद्ध आहे पहिला. ते म्हणायला लागले, काय करावं, पण हे मनाला कुठेतरी खटकत. काय म्हणत, मनाला कुठेतरी खटकत. मग गुरुवर्य महाराजांनी त्यांना सांगितलं, संप्रदायपूर्वक अध्ययनाचा अभाव असला म्हणजे असं खटकत राहतेच. विठोबा रखुमाई. म्हणून ही सगळी परंपरा महाराज वर्णन करतात. शांतीची पै शांती, सत्यस्य सत्यम, व्यावहारिक लाभानंतर प्राप्त होणारी शांती,
त्या शांतीची शांती कोण आहे? जे पारमार्थिक शांती आहे. तर मी जास्त विस्तार करत नाही, आपली सेवा आटोपती घेतो. महत्वाचं शांतीची शांती, निवृत्ती, उदारू किंवा दातारू. महाराज म्हणतात माझे निवृत्ती, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणीव निवृत्तीची. महाराज वर्णन करतात. हे कोणी दिलं? महाराज म्हणतात माझ्या सद्गुरूंनी ही स्थिती प्राप्त. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जय स्थिती. ते काय देऊ हाती वाचीची या? वाचीच्या हातात देता येईल का? महाराज नाही देता येणार, कारण गुरूंनी ठेवलेली स्थिती आहे. म्हणून इथं वर्णन शांतीची पै शांती, निवृत्ती, उदारू आणि हरिनाम उच्चारू दिदला तेने. महाराज शम दम कळा विज्ञान सज्ञान म्हणजे समाधी षटक संपत्ती प्राप्त झाली. समाधी षटक संपत्ती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून काय झालं? सगळ्यात शेवटी जायचं अज्ञानाची निवृत्ती झाली. सगळ्या संसार दुःखाचं कारण कोण आहे? अज्ञान आहे. संसार दुःखाच कारण शरीर, शरीराच कारण धर्म, धर्माच कारण रागद्वेष, रागद्वेषाच कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाच कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञान मेवास्य ही मूल कारणम. जसं जे तसं पाठ करून सांगू राहिलो तुम्हाला. महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथं वर्णन करत असताना ते अज्ञान सगळ्या दुःखाचं कारण आहे. म्हणून महाराज वर्णन करतात याला म्हणतात कारणाध्यास. आणि अहंकारादी जी गोष्ट आहे त्याला म्हणतात कार्याध्यास. कारणाध्यासाची निवृत्ती याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे कार्यासहित कारणाची निवृत्ती, त्याला काय म्हणायची? आत्यंतिक निवृत्ती. आणि कार्याची कारणामध्ये निवृत्ती याला म्हणायची लयरूप निवृत्ती. माझ्या चित्ताच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची कारण सह वर्तमान निवृत्ती झाली. म्हणून महाराज म्हणतात आता काय झालं? शम दम कळा समाधी षटक संपत्ती, हे साधन चतुष्टय संपत्ती ते प्राप्त झाली. आणि परिणाम असा झाला की गुरूंच्या माध्यमातून गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंध आल्यानंतर आपल्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची निवृत्ती होते. आणि परिणाम असा आहे, एकदा अज्ञान निवृत्त झालं की महाराज म्हणतात ते परत येत नाही. कारण अज्ञान हे अनादी आहे पण ते शांत आहे. ब्रह्म अनादी अनंत आहे की नाही? मी जास्त काही सांगत नाही. पण आता महत्वाचं अज्ञान अनादी शांत. म्हणून एकदा ते निवृत्त झालं तर महाराज म्हणतात परतोनी अज्ञान नये घरा. ते अज्ञान परत येत नाही. म्हणून महाराज वर्णन करत असताना सांगतात अज्ञान निवृत्त झालं, आता सज्ञान झालो. सज्ञान आहे बरं का त्या शब्द. सज्ञान म्हणजे शब्दज्ञान. म्हणजे नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठीण सज्ञानाचे झोंबे कंठी म्हणजे शब्दज्ञान. आणि शब्दज्ञानानंतर प्राप्त झालं विज्ञान. विज्ञान म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान. आणि दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आभासाच्या 7 अवस्थांमधली पुढची अवस्था प्राप्त झाली, त्याला म्हणतात शोकनाश. आणि शोकनाशानंतर प्राप्त झाली आनंदावाप्ती. म्हणून महाराज वर्णन करत असताना सांगतात की शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट आणि भक्ती मार्ग नीट हरिपंथी. नीट म्हणजे सरळ. तुका म्हणे हेची नीट आणि जवळी वाट वैकुंठ. भक्ती मार्ग हे सगळी साधना प्राप्त झाली. कशामुळे? मला सद्गुरूंनी दिलेलं जे नाम, त्या नामाच्या माध्यमातून मला समाधी षटक संपत्ती प्राप्त झाली. त्याच माध्यमातून गुरुदेवांची कृपा झाली. आणि गुरुदेवांच्या कृपेच्या माध्यमातून कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापके भरिले तोची हरी अशी अवस्था प्राप्त झाली. आणि परिणाम काय झाला? महाराज वर्णन करत असताना सांगतात ही अवस्था अशी झाली की आता सर्वाभूती सम. सगळ्या पदार्थामध्ये ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. महाराज वर्णन करताना सांगतात की अशी ही सगळी कृपा प्राप्त करून देण्याचं साधन जर कोण असते तर माझे सद्गुरू आहेत. माऊली ज्ञानोबा आहे. जरी लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोन्याची किंमत जास्त आहे का परिसाची किंमत कोणाची वाढते? सोन्याची. पण सोन्याला जाऊन विचारा तुम्ही. सोन्याला जाऊन विचारा ना, सोनं सांगेन मला हे जे किंमत वाढली कोणामुळे? आपण म्हणतो की ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. आणि काय म्हणतो? तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे. कोणामुळे? ते परीस आपल्यामुळे आपल्या संपर्कात आलं, आपण त्यांच्या संपर्कात गेलो आणि त्यांचा संस्पर्श झाला, ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली. म्हणून माऊली ज्ञानोबा वर्णन करताना सांगतात ही सगळी परंपरा मला कोण प्राप्त करून दिली? हे सगळं वैभव दिलं. मंत्र दीक्षा दिली, बोध दीक्षा दिली तर कोण दिली? माझ्या गुरूंना दिली. म्हणून या लागी आता स्तुती सांडुनी निवांत चरणी ठेवीचे माथा हेची ते ऋणशेष वाचा इया न फेडवेची मरून या. आणि ते मिया पाया पडून या सोडविले. विठोबा रखुमाई. या ठिकाणी
अभंगाचा यथामती भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अभंग माऊली ज्ञानोबाराचा आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. विस्तार किती होऊ शकते. आणि गुरु संप्रदाय लब्ध परंपरेने अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही असेल ते गुरुवर्य साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून श्रवण केलेलं आहे. आणि जे काही याच्यामध्ये अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीकृत दोषामधील आहे. माणसाच्या बुद्धीतही दोष आहेत. बरं, कोणते दोष आहेत? भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाठव. अशी गाडी लागली की मग बरोबर येतात, नाही आहे की नाही. मग ते बुद्धिकृत दोष आहेत. त्याच्यामुळे जे काही त्याच्यामध्ये बुद्धीमधील दोष असतील त्या दोषाचा, आणि माणूस बोलता बोलता कधी कधी चुकीचंही निघते. ते चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीकृत दोषामधील आहे. योग्य त्याचा स्वीकार करा आणि अयोग्य माझं मला परत करा. झालेली सेवा परमपूजनीय ब्रह्मलीन गुरुवर्य साखरे महाराजांच्या चरणी, परमपूजनीय गुरुवर्य ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात ज्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आहे त्यांच्या चरणी समर्पित करतो. त्यांच्या या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. खरोखर त्यांच्या सहवासामध्ये जो काही कालखंड लाभला त्याचं काहीसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. गुरुदेव खूप प्रेमळ होते, माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि त्यांच्या याच्यामध्ये सेवेचा हा योग प्राप्त झाला. माझं महत् भाग्य. माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी पहिलं कीर्तन झालं आळंदीमध्ये. त्यावेळेस उत्तरेश्वर पिंपरीकर माऊली होते, त्यांच्या निमित्तानं माऊली ज्ञानोबारायाच्या मंदिरात योग आला होता. तर माऊलींची कृपा गुरुदेवांनी पाठवलं त्यावेळेस. त्याच्यानंतर मग ते आश्रमात करायचो आम्ही, पण आळंदीत पहिलं कीर्तन तिथं झालं. आणि त्याच्यानंतर आमचे परमपूजनीय गुरुस्थानी असलेले कुंभार गुरुजी यांच्या संस्थेत पाठवलं होतं एकतर. आणि आता आळंदीमध्ये बऱ्याच जवळजवळ 10 वर्षानंतर हा योग प्राप्त झाला. आमचे परमपूजनीय गुरुबंधू विनायक महाराज निकोट यांच्यामुळे हा योग प्राप्त झालेला आहे. पूजनीय गुरुवर्य यशोधनजी महाराज साखरे, पूजनीय गुरुवर्य चिदंबरेश्वर महाराजजी साखरे यांचं हे कृपा की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. पूजनीय आईसाहेब या सगळ्यांचं खूप प्रेम आहे. आश्रमामध्ये राहिलो, खरं माहेर होतं. आता सासरात जाऊन पोचलो. आता ते सासूरवाडी दुःख आहे पण ते सांगता येत नसते, आहे की नाही. माहेरात आहो म्हणून आनंदाचा हा क्षण आहे. या ठिकाणी बोलण्याच्या वगत थोडं 10 मिनिटं 5 मिनिट उशीर झाला, त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो. आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज, माऊलींचं नाव माऊलीच, माऊली महाराज सुंदर मृदंग वाजवला. आमचे भगुरे महाराजांचे चिरंजीव छोटे भगुरे महाराज सुंदर तयार झाले महाराज. गुरुजींना लक्षात नसेल, ज्यावेळेस मी उंबरेकर मध्ये राहायचो ना, तुमच्यावर आलो तुम्ही शिकायला गायन, पण म्हणा तुम्हाला काही स्वर जमत नाही, मला काढून द्याल तुम्हाला. तुम्ही ते पुढे राहत जा, तुमच्या लक्षात असेल. मी नवीनच आलो त्यावेळेस, पण तुम्ही तिथंच ते पेटी वगैरे अभ्यास करत जा. मग मी आलो, तुम्ही म्हणा तुम्ही गायन राहू द्या, अभ्यास करा, तुम्ही अभ्यास करा. हा असं काही म्हटलं शिन तो बाग ते योगा आहे गाणं. पण गुरुजींच्या संपर्कात राहणं त्यावेळेसही समजावून सांगितलं खूप छान गुरुजींनी. प्रेमळ स्वभावाच्या चिरंजीव चांगले तयार झाले. या ठिकाणी आमचे लोखंडे महाराज, आत्माराम बुवा आहेत, हे सगळे मंडळी, आमच्या गावाकडचेही मंडळी आल्यात, आमचे सुरेश पाटील आलेले आहेत. या ठिकाणी मंडळी काही उपस्थित झाल्यात. सगळे श्रोता मंडळींनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. तुमच्या चरणार नतमस्तक होतो. आमचा मातृवर्ग तुमच्या चरणार नतमस्तक होतो. आमचे हे टाळकरी मंडळी, आमचे आदरणीय भगुरे गुरुजी, आमचे सोळंके महाराज, त्यामुळे मला बाकीच्यांची नावं काही ज्ञात नाहीत. आमचे जगदाळे साधक मंडळी, आमचे सगळे साधक मंडळी या ठिकाणी माझ्यासोबत साथसंगत केली. सर्वांच्या चरणार नतमस्तक होतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शांतीची पै शांती. तशी चाल घेण्याची पद्धत आहे, पण आपला वेळ समाप्त झाला. नाही तर मध्यंतरी आमचे गुरुवर्य महाराज चाल घेत जात. म्हणजे 3 वेळा चालायची पद्धत आहे. म्हणजे सुरुवातीला एक चाल, मध्ये एक चाल, आणि हे जे भजन घेऊन राहिलो मी विठोबा रखुमाई, त्याचं कारणही आहे बरं का. बुवा हे साखरे महाराज परंपरेतला आहे असं नाही आहे, गैरसमज आहे लोकांचा. महाराजांची परंपरा काय? ब्रह्मीभूत दादा महाराज वास्कर महाराजांच्या फडावर भजन करायचे, आणि वास्कर महाराजांची परंपरा आहे विठोबा रखुमाई, म्हणून ते विठोबा रखुमाई भजन आहे.
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. शांतीची पै शांती निवृत्ती उदारू पाठ आहेत बरं का. निवृत्ती दातारू आहे आणि निवृत्ती पण गाथेमध्ये निवृत्ती उदारू असा शब्द पाठ आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मला पूजनीय विनायक महाराजांनी सांगितलं 9:15 वाजेपर्यंत कीर्तन करा. बरोबर आहे ना. मी 7 ते 9 धरलो होतं पण ते हरिपाठ चालला तुमचा. आणि गणित काय होते नाही तर प्रसंग असा निर्माण होते की बा तुम्ही 9 वाजले तरी चालू जाय असा तुमचा गैरसमज व्हायचं काम नाही. एकदा कीर्तनाला गेलो असंच गुरुजी आणि कीर्तन करत बसलो. मग 15 मिनिट अर्धा घंटा बोलत बोलत विषय निघाला बोलत बसलो. तसं तर जातच नाही पण एखाद्या वेळेस गेलो आणि गेल्यानंतर एक माणूस आला. तो समोर काळी घेऊन फिरायला लागला. तो काळी घेऊन फिरायला लागला आणि काळी घेऊन फिरत असताना मी त्याला विचारलं म्हटलं बा तुमचं काय म्हणणं आहे. तुमचं काही नाही तुमचं कीर्तन चालू द्या म्हणे. मी म्हटलं बा तुम्ही असे काळी घेऊन फिरता मला कीर्तन सुचत नाही. तुम्ही पहिले सांगा तुमचं काय म्हणणं आहे. पण तुमचं माझं काही घेणं नाही. तुमची तारीख कोण घेतली ना त्याचा बजेट बसवता. असं होऊ नये म्हणून मी 9:15 वाजेपर्यंत बरोबर कीर्तन डॉट समाप्त करतो. वेळेची मर्यादा कारण कीर्तन वेळेत सोडवलं तर आमच्या आश्रमामध्ये 50 मार्क त्याचेच आहेत. कारण हेच लोकांना समजत नाही वेळेत समजा. सगळ्यात मोठी एकदा माईक हातात आला त्याला ती गोष्ट कळत नाही. महत्वाची गोष्ट आहे बरं. महाराज म्हणतात शिजल्यावरी डाळ आणि वाया जायचे ते मूळ. डाळ शिजली जाळ लावा अरे बुडी लागते दे आहे की नाही. तत्व असं आहे. महाराज म्हणतात शांतीची पै शांती निवृत्ती उदारू आणि हरिनाम उच्चारू दिधला तेने. एकदम सरळ भावार्थ सांगतो. काय दिलं हरिनाम उच्चारू दिधला तेने. आदिनाथ गुरुपासून चालत आलेली परंपरा. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण आणि कुळ हे पावन कृष्ण नामे. कृष्ण नामाची उपासना होती कुळदेवता होती. परिणाम असा झाला महाराज वर्णन करत असताना सांगतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. हे माऊली ज्ञानोबारायाची परंपरा. याला शास्त्रामध्ये माऊली ज्ञानोबारायाकडे भगवान शंकरजी पासून आलेल्या 2 विद्या होत्या. एक आहे शांकरी विद्या आणि दुसरी आहे एक शाबरी विद्या. शाबरी विद्या म्हणजे मंत्रतंत्राची विद्या. ते माऊलींनी मागे ठेवली आणि शांकरी विद्या पुढे आणली. तुम्हाला सांगा असं कुठे आहे तर माऊली ज्ञानोबाराय तुम्ही अमृतानुभवामध्ये वाचा. साक्षात विद्या ही शांकरी. शांकरी का शंकरस्य इयम इति शांकरी. शंकरापासून निर्माण झाली म्हणून शांकरी विद्या. आणि ती विद्या आली निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत. आणि निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत आल्यानंतर मग माऊली ज्ञानोबारायांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मला असं वाटतं या समाजाला वेद कळतो. काय म्हणतात माऊली ज्ञानोबाराय समाजाला या वेद कळतो. हे जे लोक आहेत धर्म मार्तंड म्हणवणारे आहेत यांना वेद कळतो पण समाजाच्या वेदना कळत. आणि एक वेळ वेद नाही कळला तरी चालेल पण समाजाच्या वेदना कळाल्या पाहिजे. आणि परिणाम असा झाला माऊली ज्ञानोबारांना त्या समाजाच्या वेदना कळाल्या. मग माऊली ज्ञानोबारांनी काय केलं प्रगट गुह्य बोले विश्व रामा जनार्दनी. पायी टकची आहे बरं का. पाठ बदलला तुम्ही चिंतन करा. जे गुरुवर्य महाराज सांगायचे पायी टकची असा पाठ आहे. बऱ्याच लोकांनी त्याचं पायी मस्तक ठेविले. आणि आरती तुकारामामध्ये सुद्धा वर्णन करत असताना राघवे सागरात पाषाण तारिले. पुढे तैसे तुकोबांनी. हे बाय म्हणतात सूक्ष्मता. नाही तर बरेच लोक ना तैसे तुकोबाचे. तुकोबाचे म्हटले की महिमा कोणाचा झाला देवाचा. एक फक्त जर तुम्ही न बदलला महिमा कोणाचा उरा वर्णन कोणाचा महिमा चालू आहे. ज्याप्रमाणे जैसे तैसे यत्तदोर नित्य संबंध हा शास्त्र सिद्धांत आहे. जैसे राघवानी सागरामध्ये पाषाण तारले तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. तुकोबाने असा पाठ आहे. तुकोबाचे म्हटले की रक्षण कोण केलं देवाने. महिमा कोणाच चालू आहे मग त्या देवाचा महिमा कसा काय करू आपण. ज्याचा महिमा आहे त्याचाच मोठेपणा करायला लागेल ना. विठोबा रखुमाई. परिणाम असा झाला की ही जी संप्रदायाची प्रणाली आहे
संप्रदायाची प्रणाली चालत आली. माऊली ज्ञानोबापर्यंत आल्यानंतर माऊली ज्ञानोबा संत निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, हात जोडतात, मला असं वाटतं या समाजाच्या वेदना दूर करावं. हा समाजाला होणारा जो त्रास आहे, प्रत्येक जीवाला आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा आहे आणि आपला हा जो अलौकिक असलेला धर्म याच्यावर ग्लानी आलेली आहे आणि ती ग्लानी निवृत्त करण्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी संत निवृत्तीनाथ महाराजांजवळ हात जोडले, प्रार्थना केली. त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराच्या ओव्या आहेत. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करत असताना सांगतात, ना तरी आदि गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा आणि बोधाचा संसारा झाला आमुते. पुढे काय वर्णन करता, पुढे ओवी, हा तू घेऊन आघवा. काय म्हणतात माऊली ज्ञानोबाराय पुढे बसलेले आहेत निवृत्तीनाथ, हा तू घेऊन आघवा. आघवा म्हणजे पूर्णच्या पूर्ण जसाच्या तसा ठेवा. हा तू घेऊन आघवा, कळी गिळतया जीवा आणि सर्व वेगी धावा करीपा वेगी. आणि संत निवृत्तीनाथ महाराजांनी तो ठेवा कोणाजवळ दिला म्हणतात, माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझ्याकडे दिला. आणि म्हणून माझे खरे सद्गुरू हे खरे दातार आहेत, माझे सद्गुरू हे खरे उदार आहेत. महाराज घातला दुकान देती आली या सिद्धांत संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज म्हणतात, हे भांडार आम्ही पूजनीय गुरुवर्य महाराजांच्या आश्रमामध्ये शिकलो. किती लोकांनी लुटलं, तुकाराम महाराज म्हणतात, न सरे लुटिता मागे बहुता जनी आणि जुनाट हे खाणी उघडली. किती लोकांनी लुटलं, अनंत लोकांनी लुटलेलं आहे. माऊली ज्ञानोबाराचं भांडार काय केलं, अनंत लोकांनी लुटलं. महाराज म्हणतात, काय केलं, हे जे महात्मे होऊन गेले की नाही, सिद्ध महामुनी साधक संपन्न, जेही जतन करून ठेवले म्हणून आपल्यापर्यंत आले, नाही तर आपल्यापर्यंत नसतं आलं. हे जे होऊन गेले सिद्ध महामुनी साधक संपन्न, या सगळ्या लोकांनी जतन करून ठेवलं म्हणून आपल्यापर्यंत आलं. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा. हे पाठ चालत होते ना त्यावेळेस तिथं मी होतो. पूज्यनीय आमचे थोरात महाराज आणि आले कपाळात थोडे बहु. किती आलं आमच्यासाठी पूज्यनीय थोरात महाराज प्रश्न विचारायचे. महाराजांना समजायचं की यांना काही नाही, यांनी खूप ऐकलेलं आहे, पण आम्हाला कळा अर्भकाचे साठी आणि पंते हाती धरली पाठी. काही काम नव्हतं, त्यांनी खूप ऐकलेलं होतं, पण तरी सुद्धा आमच्यासाठी काय करत, तुम्ही होते महाराज, ते महाराजांना माहित आहे, महाराज आमच्यासाठी प्रश्न विचारत की बा हे कळालं पाहिजे यांना, यांच्याकरता प्रयत्न करायचा. ही खरी त्यांची दया आहे. आणि महाराज म्हणतात, हा संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय हो, संप्रदाय म्हणजे काय आहे, संप्रदाय लोकांनी एक अपभ्रंश करून टाकला. संप्रदाय 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 म्हणजे काय, माळ घालणे बुक्का लावणं, हे संप्रदायाची लक्षणं नाहीत असं नाही, हे लक्षण आहेत, पण हेच लक्षण आहेत असंही नाही. लक्षात आलं का. तत्व असं आहे की महाराज सम्यक अविच्छिन्न प्रकर्षेण दीयते इति संप्रदाय. विठोबा रखुमाई सम्यक चांगल्या पद्धतीने एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये संक्रमित करण्याची जी प्रक्रिया त्याला म्हणतात संप्रदाय. ती संप्रदायाची खरी प्रणाली. मग ते गायन असो वादन असो, ज्याप्रमाणे आता ब्लूटूथच्या माध्यमातून एका मोबाईल हे हृदयीचे ते हृदय घातले ते संप्रदाय, त्याला संप्रदाय म्हणतात. ही संप्रदायाची वारकरी संप्रदाय. वारकरी कशाला म्हणतात, वारकरी कशाला म्हणतात, यो भगवत भक्त्या वारयती द्वैत मत प्रतिपादकान अद्वैत मत प्रसारकानी स वारकरी इति स्मृतः. विठोबा रखुमाई. वारण करणे म्हणजे त्याग करणे, निवारण करणे. जे द्वैत मताचा त्याग करून अद्वैत मताचा स्वीकार करून त्याचा प्रसार करतात त्याला खरा वारकरी असं म्हणतात. विठोबा रखुमाई. आणि तो संप्रदाय आहे आणि संप्रदायपूर्वक अध्ययनाचा परिणाम होत असते. त्याच पद्धतीने माऊली ज्ञानोबारायानंतर माऊली ज्ञानोबारायाची परंपरा चालवण्याचं काम जर कोण केलं असेल ते साखरे महाराज घराण्यांनी केलं. बाकीच्या लोकांनी केलं नाही असं मी म्हणत नाही, पण प्रत्येकाची कार्यप्रणाली भिन्न. काय परिणाम असा आहे, वास्तविक तत्व असं आहे की केसकर यांच्या वंशामध्ये अच्युत महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा ज्ञानेश्वरी मुखोद्गत पुण्याची, आणि पुण्याहून येत असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असा पाठ, आणि इकडनं जाताना शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असा पाठ म्हणजे त्यांचा. आणि त्यावेळेस त्यांनी अर्थ कळाव याच्या करता 27 दिवस उपोषण केलं. आणि त्यावेळेस 27व्या दिवशी माऊली ज्ञानोबारायांनी त्यांना दृष्टांत दिला आणि दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी
माऊलींनी विचारलं तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, पण मला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही. तो ज्ञानेश्वरीचा अर्थ कळा याच्याकरता माझ्यावर कृपा करा. त्यावेळेस त्यांनी सांगितले आजपासून जो तू ज्ञानेश्वरीचा अर्थ करशील तोच अर्थ प्रमाणित मानण्यात येईल. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. त्याच वंशामध्ये ही परंपरा हा संप्रदाय पुढे वाढत जात असताना रामचंद्र पंत जोशी हे पेशव्यांचे कारभारी, त्यांनी त्यांचं श्रवण केलं कीर्तन, आणि कीर्तन श्रवण केल्यानंतर त्यांनी त्यावेळेस 21 लाख रुपयावर पाणी सोडलं त्या काळात. आणि मग त्यांनी त्यावेळेस ज्या ज्या भागात जायचे ते सगळ्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं बा काय करायचं ते म्हणे याचा त्याग कर. मग त्याग करायचं काय कर, लोकांना जीव घाल. ज्याप्रमाणे साखरे महाराज परंपरा ज्ञानदान परायणम आहे त्याच पद्धतीने साखरे महाराज परंपरा सगळ्यात पहिले वास्तविक अन्नदान परायणम आहे. त्यावेळेस पुणे परिसरामध्ये साखर भेटत नव्हती मिष्टान्न करण्याकरता. ज्या ज्या भागात जायचे त्या त्या भागात काय व्हायचं, ते साखर नेण्याकरता महाराज आले, साखर नेण्याकरता महाराज आले, आणि ते साखर नेण्याकरता महाराज आले. असं करता करता अरे साखरावाले बुवा आले, साखरावाले बुवा आले, आणि त्याचं झालं साखरे बुवा, आणि ते झाले साखरे महाराज परंपरा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आणि संप्रदायपूर्वक अध्ययनाचा महत्वाचा भाग एकदा गुरुवर्य महाराज प्रदक्षिणा करत असताना प्रदक्षिणा करता करता काय झालं, एक गृहस्थ भेटले. ते म्हणत बा माऊली ज्ञानोबारायांचा दादांनी ज्या अभंग गाथेचा अर्थ लिहिला त्याच्यामध्ये इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मग त्याचं वर्णन करत असताना दादा महाराजांनी लिहिलं की हा मायारूपी तिथं हिवलेसे रोप हे निर्माण झालं असा विचार मांडत होते. आणि प्रसंग असा निर्माण झाला की त्यावेळेस ते म्हणायला लागले की हा दादांनी लिहिलेला अर्थ मला पटत नाही. विद्वान होते, मी नाव सांगत नाही. मग ते म्हणत मला पटत नाही. मग महाराज म्हणत काही हरकत नाही. महाराजांनी आजही तुम्ही गाथा काढा, त्याच्यामध्ये